जसे जसे काही पुढचे अपडेट्स येतील तसे मी तुम्हाला कळवेन. सध्या सर ते व्हेंटिलेटरवर आहेत. नहीं, सीनियर एक्टर विक्रम गोखले सर की तबीयत बहुत क्रिटिकल है. ही इज़ फाइटिंग सिंस लास्ट 24 आवर्स. मल्टीपल ऑर्गन फेल्यूर है. डॉक्टर्स आर ट्राइंग देयर लेवल बेस्ट. सर किती दिवस म्हणजे जवळजवळ 15 दिवस ते उपचार घेत होते, त्यांची तब्येत? हो, पण आत्ता कालपासून त्यांची तब्येत गेले 24 तासात खूप डाऊन झालेली आहे. पण डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत. आत्ता या व्यतिरिक्त काहीच सांगू शकत नाही आहे. पण मी तुम्हाला जसे अपडेट्स येतील नाही, आत्ता काही सांगू शकत नाही. जोपर्यंत डॉक्टर्स काही सांगत नाहीत तोपर्यंत. आता कंडिशन मेडिकली क्रिटिकल आहे. सध्याचे मेसेज व्हायरल नाही, सगळ्यात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. डॉक्टरांनी प्रयत्न अजून चालू आहे. डॉक्टर जोपर्यंत आपल्याला काही सांगत नाही तोपर्यंत आपण कुठलीही अफवा पसरवू नका. आणि कोणी जर अफवा पसरवत असेल तर त्यांना थांबवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सर आता कोण कोण आलेले आहे त्यांचे? नाही, बाकी सगळी त्यांची फॅमिली तिथं आहे. मी राजेश दामले, मी विक्रम गोखलेंचा फॅमिली फ्रेंड आहे. हां, म्हणजे म्हणावा तसं. ठीक आहे, थँक्यू सो मच सर. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत नुकतंच मेडिकल बुलेटिन घेण्यात आलेलं आहे. ते विक्रम गोखले यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांची तब्येत सध्या खालावली असल्याची माहिती या बुलेटिन मार्फत देण्यात आलेली आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर आता दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. आता कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केलाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचं म्हटलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आणि कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये 1 इंचही सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सोलापूर आणि अक्कलकोट हे कन्नड भाषिक भाग कर्नाटकचे असावेत अशी मागणी आहे, असं बोम्मई यांनी म्हटलंय. तर बोम्मई यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूया. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यांमधील सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केलाय. आतापर्यंत यश आलं नाही आणि यापुढेही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असं ट्विट बसवराज बोम्मई यांनी केलेलं आहे. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, एका मागोमाग अशी बेताल वक्तव्य आणि आता सोलापूर आणि अक्कलकोटवर थेट दावा सांगितलेला आहे बोम्मई यांनी. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नव्या ट्विटमुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालेला आहे. खरं तर बेताल वक्तव्य आहे ते गेल्या 2 दिवसापासून ते करताना पाहायला मिळतात आणि सीमावासियांना डिवचण्याचा आणि महाराष्ट्राला चिथावणी देण्याचा प्रयत्न आहे तो त्यांचा या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भागावरती महाराष्ट्राचा दावा करतायत तो भाग आहे तो महाजन कमिशननं कर्नाटकला देऊ केला होता. मात्र हा महाजन कमिशनचा अहवाल यापूर्वीच म्हणजे सुमारे 60 वर्षापूर्वीच आहे ते महाराष्ट्र सरकारनं फेटाळलेला आहे. मात्र या अहवालाचा दाखला देत आहे ते बोम्मई यांची बेताल वक्तव्य या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. खरं तर 246 गावांचा यामध्ये कर्नाटकला देण्यामध्ये समावेश होता. मात्र हा अहवाल पूर्णपणे आहे ते महाराष्ट्रानं फेटाळून लावला होता. कायदेशीर लढाई या संदर्भातली महाराष्ट्रानं लढली होती. मात्र असं असताना पुन्हा एकदा तोच कित्ता गिरवताना हे सगळे कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्याला पाहायला मिळत आहेत. कर्नाटक प्रशासन पाहायला मिळते. मात्र एकूणच महाराष्ट्र सुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती ठणकावून कर्नाटकला सांगताना आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री असू देत किंवा उपमुख्यमंत्री असू देत 1 इंच ही जागा कर्नाटकला देणार नाही अशा पद्धतीचं ठणकावून सांगताना पाहायला मिळतात. मात्र तरी सुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री गप्प दिसताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आपल्याला माहितच असेल की कालच आपण सुप्रीम कोर्टाच्या वकिलांशी बोललो होतो. त्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी सांगितलं होतं की राज्य पुनर्रचनेचे आदेश संसदेला आहेत आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने या
संदर्भात त्यांना अधिकार आहेत का आणि हे म्हणणं ऐकून घेऊन अशा पद्धतीचा अर्ज आहे तो कर्नाटक सरकारने आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी या संदर्भातली कर्नाटक सरकार सुप्रीम कोर्टाच्या लढाईवरच कुठेतरी आक्षेप घेताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर त्यांचा पराजय होणार या लढाईमध्ये हे स्पष्ट आहे. त्यामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री कुठेतरी आपले बाजू सावरण्याचा या निमित्तानं प्रयत्न करताना पाहायला मिळतात. आपल्याला माहिती आहे की राज्य पुनर्रचना आयोग आणि महाजन कमिशन हे संसदेनं नेमलं होतं आणि 60 वर्षापूर्वी फेटाळलं सुद्धा महाराष्ट्रानं हा सगळा अहवाल होता. मात्र त्याचा दाखला पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री देताना पाहायला मिळतात आणि सीमा भागावरती म्हणजे महाराष्ट्राच्या काही भूभागावरती ते आता दावा सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या दाव्याला कसं खोडून काढतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण ही कायदेशीर लढाई आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. असं असताना ही सगळी बाब न्यायप्रविष्ट असताना सुद्धा मुख्यमंत्री कर्नाटकचे वारंवार या संदर्भातली विधानं करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर काही लोकांचं म्हणणं आहे की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ती वक्तव्य करताना पाहायला मिळतात. मात्र यामुळे सीमा भागामध्ये अशांतता पसरताना आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर नुकतंच महाराष्ट्रानं समिती आहे ती स्थापन या संदर्भातली सीमा प्रश्नाच्या संदर्भातली केलेली आहे आणि 2 मंत्र्यांची या संदर्भातली नियुक्ती सुद्धा केलेली आहे आणि हे मंत्री आता कर्नाटकच्या या भागामध्ये किंवा सीमावर्ती भागामध्ये जाऊन इथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन नेमका अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण इथल्या नेमक्या परिस्थितीबाबत आहे ती इथली सगळी नागरिक आहे ते साशंक असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं आता ठोस पावलं उचलण्याची गरज आहे ती व्यक्त होताना पाहायला मिळतात आणि सीमा समन्वय मंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील असू दे किंवा शंभूराजे देसाई असू दे यांची नियुक्ती केलेली आहे आणि ते आता या भागामध्ये जाऊन एकूणच या परिस्थितीची माहिती घेणार का हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे. निश्चितच ज्ञानेश्वर, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना देखील आपली बाजू सावरण्यासाठी तर बोम्मई अशा प्रकारची विधानं तर करत नाहीयेत ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि या संपूर्ण प्रकरणावर संजय राऊत आणि अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. शिवसेनेनं सीमा प्रश्नासाठी एकमेव पक्ष आहे. 69 हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगलाय, आम्ही भोगू. पण कर्नाटकचा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेतर्फे मी इशारा नाही तर धमकी देतोय. समजा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर याद राखा, ही तुमचे बकबक बंद करा. हे घेऊ आणि ते घेऊ. आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत आणि आमचं सरकार जरी गुडघ्यावर बसलं असलं सिलेंडर वर करून, तरी शिवसेना ही स्वाभिमानानं उभी आहे या महाराष्ट्रात, विसरू नका. मी तिथे वारंवार गेलेलो आहे सीमा भागामध्ये आणि परत जाईन. आता गेल्या मी सीमा भागामध्ये शिवसेनेसह परत जाईन. मी नाही, शिवसेना नाही. मी परत सांगतो, जर हा विषय असा असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे सीमा भागाचा भार होता, ते अजूनपर्यंत गेल्या 10 वर्षात का गेले नाही? आम्ही जाऊ, आम्ही लढू आणि प्राण गेला तरी हरकत नाही. आम्हाला सरकार कोणाचा ह्याची पर्वा नाही. आमचं सरकार जरी असतं आणि हा विषय आला असता तरी आम्ही गेलो असतो. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी गेले 2 दिवसापासून जी काही त्यांची वक्तव्य येतात त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. काय ते महाराष्ट्र मागायला निघालेत काय? त्यांना महाराष्ट्र असा तसा वाटला का? वास्तविक कारण नसताना त्यांनी सांगलीमधल्या जत तालुक्याच्या काही गावांच्या बद्दलचं वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर आज पुन्हा सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातल्या काही गावांच्या बद्दलचं वक्तव्य केलं. सातत्याने आपण बघतोय की हे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याचा कुठंही काही संबंध नसताना अशा प्रकारची वक्तव्य करायची आणि लोकांचं लक्ष विचलित करायचं अशा प्रकारचा प्रयत्न चाललेला आहे. आणि आता त्यांना फक्त आता महाराष्ट्राची मुंबईच मागायचं बाकी राहिलंय का काय मला कळत नाही. परंतु हे महाराष्ट्रातली जनता कदापि सहन करणार नाही. आता कुठलंही काही कारण नव्हतं तरी देखील कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगामध्ये काय संचारलंय हे जरा तपासण्याची वेळ आलेली आहे आणि त्याबद्दल राज्य सरकारने ताबडतोब राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असं माझं. असं नुसता दावा केल्यामुळं ती गावं लगेच त्यांना मिळतील अशातला काही भाग नाही. एकतर हा विषय सबज्युडिस आहे, कोर्टामध्ये पेंडिंग आहे कर्नाटकचा आणि महाराष्ट्राच्या काही गावांचा. त्यामुळं आता नव्यानं काही गावं आम्हाला द्या असं म्हणणं हे नवीन वादाला तोंड फोडण्यासारखं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने याच्या संदर्भामध्ये बोमणेंना समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली पाहिजे. आणि या संपूर्ण वादावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त ट्विट केलं असून त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वादग्रस्त विधान करत असून आता त्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरवर सुद्धा आपला दावा जो आहे तो दाखविलेला. आपल्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत. खरं तर भाजपची सरकार आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट आपल्या राज्यातल्या उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलेलं आहे. कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री यांनी काही म्हटलं तरी देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघंही प्रचंड शक्तिशाली प्रशासनिक सरकारमधले नेते आहेत आणि प्रचंड ताकदीने सरकार चालवत आहेत. मला वाटतं देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राची टाचणीभरी जमीन कुणाला जाऊ देणार नाही, कर्नाटकला जाऊ देणार नाही, याबद्दलचा योग्य निर्णय करतील. पण तुम्हाला असं वाटतं की आता यात केंद्राने हस्तक्षेप करायला पाहिजे, कारण एकाच पक्षाचे दोन्ही ठिकाणी सरकार असताना अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप. ऑलरेडी माननीय केंद्रीय नेतृत्वाने आमच्या पंतप्रधान महोदयांनी याबद्दलच्या बैठकीचा सूत्रवात केला आहे. याबद्दल ते मागच्याही काळामध्ये त्यांनी अनेक वेळा याबद्दलचं त्यांच्या कृतीतनं दर्शवलं आहे की हा प्रश्न सुटला पाहिजे. मला वाटतं की दोन सरकारं एकत्रित बसून यावर मार्ग काढतील, पण देवेंद्रजी एकनाथजी टाचणीभरी जागा महाराष्ट्राची जाऊ देणार नाही. पण त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला की ते वादग्रस्त विधान करून हे सगळं प्रकरण चिघळू पाहत असल्याचं. देवेंद्रजी कधी वादग्रस्त विधान करत नाही. ते नियमाने विधान करतात, ते नियमाने बोलतात, नियमाने चालतात, नियमाच्या बाहेर बोलत नाही. काही कॉन्ट्रावर्सी ते होऊ देत नाही. बट महाराष्ट्राची टाचणीवर जमिनी ते जाऊ देणार नाही याचा मला विश्वास आहे. जयराम रमेश यांनी जे आहे ते भाजपने माफी मागण्याचं जे आहे ते आवाहन केलेलं सावरकर या सगळ्या प्रकरणात. जयराम रमेशजी खरं तर काय बोलले, स्वातंत्र्यवीर सावरकराबद्दल आम्ही बोलत राहू जर भाजप चूक नाही बसली तर. खरं तर किती निर्लज्जपणा आहे जयराम रमेशांचा. ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक क्लिप जरी बघितलं ना जेलमधली, डोळ्यातलं अश्रू येतात. इतका मोठा जाजल्व इतिहास ज्या व्यक्तिमत्वाचा आहे, ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे, त्यांना तुम्ही आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याबद्दल तुम्ही बोलले, काँग्रेसच्या तुमच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलले, काँग्रेसच्या तुमच्या बदमाशीबद्दल बोलले, तर तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलू. किती निर्लज्जपणा आहे हा. खरं तर महाराष्ट्राचा देशाचा अपमान वारंवार होतो आहे आणि यांना जनताच माफ करणार नाही. अत्यंत वाईट पद्धतीनं जयराम रमेशांनी काल वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर येतात, या दौऱ्याकडे कशा पद्धतीनं तुम्ही पाहता? कारण ज्या पद्धतीनं आता आदित्यसुद्धा पाटण्यामध्ये गेलेला, कुठेतरी नवीन दिशा राजकारणाला शिवसेनेला देण्याचा प्रयत्न होता का शिवसेनेकडून? आदित्य ठाकरे तर खरं त्यांनी इथेच पक्ष सांभाळला पाहिजे, जो पक्ष त्यांच्या हातात राहिला नाही. रोज युवासेनेचे उद्धवजीच्या गटातले कार्यकर्ते शिंदेजीकडे प्रवेश करत आहेत, भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आपलाच महाराष्ट्र सांभाळता येत नाही, आपलीच भूमी सांभाळता येत नाही, 2.5 वर्ष सरकार सांभाळता आलं नाही. तुमच्या हुकुमशाहीने 50 आमदार निघून गेले आणि तुम्ही आता बिहारमध्ये जाऊन त्या ठिकाणी दिवे लावणार आहे का? खरं तर इतकी परिस्थिती वाईट आहे की काल आमदारांना रेडे म्हटलं आहे. जे रेडे म्हणणे आमदारांना, ज्या आमदारांना 5-5 लाख लोकांनी निवडून दिलं त्यांना रेडे म्हटलं गेलं. त्यांच्यावर वाईट शब्दात टीकाटिप्पणी करण्यात आली. खरं तर आता जे राहिले सुले आहे ते सुद्धा राहणार नाही. आणि अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं की आता आम्ही काहीतरी राष्ट्रीय घडवणार आहोत आणि आता आंतरराष्ट्रीय काही करणार आहोत असा फुगा तयार करण्याचं काम करताय. महाराष्ट्रात फुगा फुटला, आता हे नवीन फुगे सुरू झाले आहेत. याला काही अर्थ नाही. खरं तर त्यांनी आपले जे वर्तन आहे ते सुधारलं पाहिजे. एवढं झालं तर ते सुधारत नाही. त्यामुळे जेव्हा आता त्यांच्या डायसवर 2 आणि 2 4 केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. थेट जाऊयात. झाली होती देशामध्ये छत्रपती शाहू महाराज, माधव महाराज, सयाजीराव गायकवाड जसे शासक, महान शासक, समाजसेवक
सामाजिक समरसताच्या बेहतरीन उदाहरण आणि विकास आणि प्रगतीच्या क्षेत्रामध्ये बेहतरीन उदाहरण दिला आहेत आणि त्यांच्या उदाहरणाचा प्रेरणा घेऊन जनसेवाच्या सरळ रास्त्यामध्ये आमची सोच, विचारधारा आणि प्रयत्न आहेत. देशामध्ये आजपणी छत्रपती शाहू महाराज आमच्या दिलामध्ये जीवित आहेत आणि त्यांची प्रेरणा सगळ्यांना मार्गदर्शन देणार हे माझी दिलाची इच्छा आहे. सगळ्यांचा फार फार धन्यवाद. सर लोकसभेच्या निमित्तानं तुम्ही कोल्हापूरमध्ये आता आले. काय विजन? समाधी स्थलमध्ये नको. राजनीतीच्या गोष्टी राजनीतिक क्षेत्रामध्ये तुम्ही करा. त्या कोर कमिटीच्या बैठकीच्या नंतर समाधी स्थलमध्ये धार्मिक आणि श्रद्धांजलीचा मुद्दा. चला चला बाबा या आपण. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता रायगडच्या कर्जतमधून एक मोठी बातमी. कर्जतमध्ये एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच तहसील कार्यालयात या वृद्ध आजीबाईंनी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. प्रशासनाच्या आशीर्वादानं दलाल जमीन लाटत असल्याचा आरोप या आजींनी केलेला आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करून देखील दखल घेतली नाही असा आरोप त्यांनी केलाय. कर्जतमध्ये या वयोवृद्ध महिलेची फसवणूक करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तहसील कार्यालयामध्ये या वृद्ध आजीबाईंनी ठिय्या आंदोलन दिलंय. प्रशासनाच्या आशीर्वादानं दलाल जमीन लाटत असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. तर न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार केली, मात्र कोणतीही दखल घेतली नसल्याचं या आजीबाईंचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या आजीबाईंना नेमकं न्याय कोण देणार असा प्रश्न उपस्थित होतोय. एकही रुपया भेटलेला नाही. 6 एकरची सुद्धा इकडे चोरी झाली, 5 एकरची सुद्धा चोरी झाली. हे 94ला मारलेला पेपर. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मोहन, या वयोवृद्ध महिलेची नेमकी काय फसवणूक झालेली आहे, काय त्यांचा आरोप आहे? ही जी महिला आहे हिची जागा कर्जतमध्ये होती आणि ही महिला ही वर्सोवा मुंबईमध्ये राहणारी आहे. हिची जी जागा होती रजनी देवेंद्र कासकर ही वर्सोवाची हिची जागा कर्जतमध्ये होती. एकरांमध्ये जागा होती. ही परस्पर दलाल आणि या दलालांनी परस्पर विकलं गेलं आणि तिला सांगितलं की तू ये, तुला पैसे भेटतील, तू सही कर. तिची सही त्या ठिकाणी करण्यात आली आणि तुला पैसे देतो असं सांगितलं. पण तिचा आता आरोप आहे त्या दलालांवरती, 3 दलाल आहेत त्यांच्यावरती आहे आणि नायब तहसीलदार यांच्यावरती आहे की माझी जागा हडप केलेली आहे, मला एकही रुपये मिळाली नाही. ह्या महिलेला चालता पण येत नाही. पण जे नायब तहसीलदार आहेत तिला 8-8 दिवसांनी 5-5 दिवसांनी हिअरिंगला मुंबईवरनं तिला यायला लागतं. अक्षरशः तिला चालता येत नाही आणि ही हिअरिंग महिन्यांनी 2 महिन्यांनी असायला पाहिजे, तरी तिला एवढा त्रास होतोय की 8-8 दिवसांनी तिला या कर्जतमध्ये यायला लागते. ही महिला आता या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी दरवाजात ही बाई बसलेली आहे. तिच्यासोबत तिचा मुलगा आहे. त्या मुलगा आणि हा जी महिला ही दरवाजात बसलेली आहे की मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. निश्चितच मोहन, या आजीबाई नेमकं काय म्हणतात आपण ते देखील ऐकूयात. न्याय द्या. तहसीलदार नायब मला ऐकत ना 4 दिवसांनी 8 दिवसांनी हे देते तारीख देते. मी डुली लंगडी बाई कशी येणार तारखेला? त्याला सांगितलं मला 15 दिवसांची तारीख द्या, महिन्याची तारीख द्या, लांबून यायचं आहे मला. तरी ते देत नाही लांबची तारीख, नवीनची तारीख देतात. 4 तारीख, 4 दिवसाची, 8 दिवसाची. कशी काय लागणार माझी? 6 एकर लागत आणि सोडली. न्याय द्या. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.